तर कसं असतं बघा, एखादा जर पुढे चालला तर त्याला मागे खेचणारे खूप असतात, पण एखादा मागे जर असेल तर त्याला पुढे नेणारा कोणीच नसतो. तर असंच काही आहे, खूप अनुभव आला आहे लोकांचा की हा कसा पुढे जातोय, हा माझ्यापेक्षा का पुढे जाऊ शकतो, ह्याने पुढे नाही जायला पाहिजे, हा मागेच थांबला पाहिजे, हा विचार करणारी लोक आहेत ह्या जगामध्ये. तर आहेत बरीच लोक. तर असा विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमचं स्वतःचं कामं करा, स्वतः पुढे जा. दुसरं पुढे जाऊ नाही तर मागे राहू, काय फायदा आहे तुम्हाला त्याचा? काही सुद्धा फायदा नाही. असा विचार का करताय तेच कळत नाही. आणि माझा यूट्यूब मी चॅनल ओपन केला, कोणाच्या पोटात दुखायला लागलं, माझं मी करते, माझं मी कष्ट करते, काहीतरी वेगळ्या गोष्टीत डोकं लावण्यापेक्षा चांगलीच गोष्ट आहे यूट्यूब चॅनल. आणि यूट्यूब चॅनल काही वाईट नाही, बघायला गेलं तर सगळं सोपं आहे आणि चांगलं आहे. आपण आपल्याकडे जे आहे माहिती ती इतरांना देत असतो, की जेणेकरून इतरांना त्याचा फायदा होतो. आणि हे एक पुण्याचं काम आहे, हे एक सेवा आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये वाईट असं काही नाही. आणि तसं पाहायला गेलं तर यूट्यूब चॅनलवरती बरेच यूट्यूबर आहेत, बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ टाकतात. माझ्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता, कोणत्या प्रकारचे व्हिडिओ असतात. तर माझ्या चॅनलवरती सगळ्यात अगोदर मी जेव्हा चॅनल ओपन केला तर पहिला व्हिडिओ माझा गणपती बाप्पा ज्या दिवशी बसले, तर त्यानंतर 2 दिवसांनी, म्हणजे त्या दिवशी मी शूट केलं पण 2 दिवसांनी मी तो व्हिडिओ अपलोड केला. म्हणजे माझी सुरुवात ही गणपती बाप्पांचे आगमन ह्याने सुरुवात झाली होती. आणि असं वाईट असं काहीच नाही. माझ्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता, सगळे चांगले व्हिडिओ आहेत. आणि दाखवून द्या. आणि जी व्यक्ती असं बोलली आहे त्या व्यक्तीचं सुद्धा चॅनल आहे. तू तुझा चॅनल सांभाळ, तुझ्या चॅनलवरती तू काय काय टाकतीये ते तुझं तू सांभाळ, दुसऱ्याला नावं ठेवू नको. आणि माझ्या चॅनलवरती मी पहिले घरातलं दाखवायला सुरुवात केली, म्हणजे ब्लॉगिंग वगैरे. नंतर कसं असतं, आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जर कोणाचा यूट्यूब चॅनल असेल तर त्यांना मदत होऊ शकते. तर मी कशी कशी पुढे आले ते सांगते, थोडक्यातच सांगणार आहे. तर पहिले अगोदर मी ब्लॉगिंग वगैरे टाकायला सुरुवात केली. त्यानंतर मग मी माझ्या चॅनलवरती थोडे व्ह्यूज कमी यायला लागले. मी विचार केला की हे व्हिडिओ कोणाला आवडू शकतात पाहायला, आणि कोणाला एवढा वेळ आहे की आपलं घरात काय चाललंय हे पाहण्यासाठी ब्लॉगिंग वगैरे. मग मी तो विषय सोडून दिला. त्यानंतर मी स्वामींची सेवा करत होते, म्हणजे करते अजून पण. तर स्वामी सेवा जी मी करते किंवा पारायण वगैरे, स्वामींची माहिती, ह्या संदर्भात मी खूप छान असे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. खूप लोकांनी मला त्यावेळेस सपोर्ट केला, खूप छान छान कमेंट आल्या, खूप सबस्क्राईब पण आले त्यातून मला. तर हे वाईट होतं का? हे वाईट असतं तर लोकांनी मला सबस्क्राईब केलं असतं का? माझा पुढे जाऊन चॅनल मॉनिटाईज झाला असता का? ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जी व्यक्ती बोलती तिचा चॅनल अजून काही सुद्धा नाही, म्हणजे मी आता नाही सांगू शकत किती व्ह्यूज आहेत त्या चॅनलवरती त्या व्यक्तीच्या, किंवा किती सबस्क्राईब आहे, ती फक्त जळू दे. तर मला सांगायचं आहे. त्यानंतर मग मी स्वामींची माहिती सांगायला सुरुवात केली, चांगला सपोर्ट मिळाला. नंतर विचार केला की चला आपण यूट्यूब संदर्भात काही माहिती लोकांना सांगू शकतो. म्हणजे माझा अनुभव, म्हणजे माझा चॅनल जेव्हा मॉनिटाईज झाला त्यानंतर मी सांगायला सुरुवात केली. खरा अनुभव जे माझ्या बाबतीत झाले, माझ्या चॅनलच्या बाबतीत, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि खूप छान असे व्हिडिओ मी टाकले, त्यातून पण मला खूप सबस्क्राईब मिळाले. एका व्हिडिओला तर किती मला वाटते 301 का काय सबस्क्राईब मिळालेले आहे. वेळ मिळाला तर मी नक्की ते दाखवील. एवढे सबस्क्राईब मिळाले मला. तर काहीतरी इम्पॉर्टंट माहिती असते माझ्या चॅनलवरती, म्हणूनच लोक सबस्क्राईब करतात ना, एवढ्या कमेंट करतात ना. खूप व्हायरलला गेला तो पण व्हिडिओ. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहूनच ती व्यक्ती जळत आहे. जळू दे, मला काही फरक पडत नाही. पण त्यानंतर मग मी यूट्यूब चॅनल विषयीचीच माहिती सांगायला सुरुवात केली आणि खूप लोकांना त्याचा फायदा पण झाला. खूप छान कमेंट पण आल्या मला की खूप छान ताई माहिती सांगितली, एवढं समजून सांगितलं. आणि हे बघा कसं असतं, आपलं चॅनल जेव्हा मॉनिटाईज होतो आणि आपण जेव्हा माहिती आपल्या बाबतीत जी घडली आहे आणि ती जर माहिती आपण इतरांना सांगितली आणि त्यांचे सुद्धा चॅनल मॉनिटाईज झाले, तर ते एक पुण्याचंच काम आहे. ती एक छान सेवाच आहे, कुठल्या ना कुठल्या प्रकारची ती एक सेवाच आहे. ह्यात वाईट असं काही नाही आणि वाईट कोणताच मार्ग नाही. यूट्यूब चॅनल ओपन करणं हा वाईट मार्ग नाही, जर तुम्ही चांगलं कंटेंट जर टाकलं तर.
आणि काहीही टाकलं तर त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे मला सांगायचं आहे त्या व्यक्तीला की तू जे काही करते, म्हणजे जे काही बोलते, तू पाय खेचण्याचा प्रयत्न करते किंवा पुढे जाऊन देत नाही, तू कोण मला सांगणारी? माझं मी बघून घेईन. मी पुढे जायचं का चॅनल स्टॉप करायचा का चॅनल डिलीट करायचा? मागे असंच मला बोलण्यात आलं, तेव्हा मी एक व्हिडिओ पण टाकला होता की मी आता चॅनल नाही पुढे नेऊ शकत, इथेच थांबणार आहे. मी थोडी नाराज पण झाले होते. तर त्या कमेंट खाली पण त्या व्हिडिओ खाली एका ताईने पण कमेंट छान केली होती की ताई इथपर्यंत आला आहे तर पुढे जा, चॅनल डिलीट वगैरे करू नका, प्रयत्न करत राहा. मला आणि खूप असं चांगलं फील झालं की मला पण माझ्या मनाने पण मी विचार केला की मी त्या व्यक्तीत ऐकून का असं करू, का माझा चॅनल डिलीट करू, काय संबंध मी चॅनल डिलीट करायचा? कारण मी एवढे प्रयत्न केलेले आहेत आणि एवढे प्रयत्न केले हे किती केले हे माझ्या मनाला माहिती आहे. त्यामुळे तिने सांगून मी चॅनल डिलीट करावा एवढी तरी मी चॅनल काही डिलीट करणार नाही. कोणाच्या सांगण्यावरून तर नाहीच करणार. मला वैयक्तिक काही प्रॉब्लेम आला तर मी करू शकते आणि हा चॅनल मी काय पूर्ण आयुष्यभर नाही ठेवणार आहे. काही पुढे सांगेल काही रिझन, त्यामुळे मी तोपर्यंत ठेवणार आहे. नंतर मी काही पुढे नाही नेऊ शकत चॅनल, कारण मला पण एवढा वेळ मिळत नाही. त्यामुळे खूप असे ओढाताण होते आणि खूप जास्त वेळ द्यावा लागतो. यूट्यूब चॅनल असेल त्यांना माहिती असेल की किती वेळ जातो आपला. नॉर्मल हा तुम्हाला व्हिडिओ दिसतो 7-8 मिनिटाचा किंवा 9-10 मिनिटाचा, पण त्याच्या मागे खूप सारे कष्ट असतात. व्हिडिओ एडिटिंग असतं, थंबनेल, टॅग, डिस्क्रिप्शन, परत काय राहिलं अजून टायटल, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि काय द्यायचं प्रत्येक वेळेस, टॅग काय द्यायचं, सगळं त्याच्या रिलेटेड द्यावं लागतं आपल्याला. सगळं खूप असं डोकं चालवावं लागतं. त्यामुळे मी पुढे चॅनल किती दिवस ठेवते हे मला सुद्धा नाही सांगता येणार, पण जास्त दिवस नाही ठेवणार असं तरी मला वाटते. कधी कधी तर असं विचार पण येतो की खूप जास्त लोड आला तर लगेच असं वाटतं की जाऊ दे, नको व्हिडिओ टाकायला. तर खूप गॅप पण असतात माझ्या व्हिडिओवरती, आणि मग जेव्हा कुठे मन स्थिर होतं त्यानंतर मग मी व्हिडिओ व्हिडिओ बनवते आणि मग तो अपलोड करत असते. तर त्या व्यक्तीला सांगायचं आहे, तू तुझा चॅनल सांभाळ. इतरांकडे लक्ष देण्यापेक्षा तू तुझा चॅनल पुढे ने, मॉनिटाईज करून दाखव आणि मग मला बोल. चॅनल मॉनिटाईज करणं आणि बोलणं हे खूप जमीन आसमान इतका फरक आहे. बोलून नाही होत ह्या गोष्टी, करून दाखवाव्या लागतात. मला काय ह्याचा गर्व नाही, मला काय अभिमान नाही. मला जेव्हा माहिती होतं, म्हणजे माझ्या अगोदर तिने चॅनल ओपन केलेलं आहे आणि अजून मॉनिटाईज नाही झालेला, मग हिने दुसऱ्याच्या ह्याच्यात गोष्टीत लक्ष घालण्यापेक्षा स्वतःच्या चॅनलवरती जर जास्त लक्ष घातलं असतं तर चॅनल कधीच मॉनिटाईज झाला असता. म्हणून कधी कोणाचं ऐकायचं नसतं. आपल्याला जे वाटतं ते आपण करायचं असतं आणि आपल्या मनाला माहिती आहे आपण काय करतोय, चुकीचं आहे का बरोबर आहे हे आपल्या मनाला माहिती आहे. मग का कोणाचं ऐकायचं? त्यामुळे मी हा डिसिजन घेतला आणि तुमच्याबरोबर शेअर केला. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.